आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे राजकीय पालकमंत्रीपदाबाबत। नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अद्याप कायम आहे। नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदावरनं महायुतीतले दोन्ही पक्ष हे दावे प्रतिदावे करतायत आणि या संदर्भात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री याबाबत चर्चा करून निर्णय घेणार आहेत। त्यामुळे नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा आजच सुटण्याची शक्यता आहे। फडणवीस विद्यमान पालकमंत्री कायम ठेवणार की नवनियुक्त करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। त्यामुळे तिन्ही पक्षांकडनं हे दावे प्रतिदावे सुरूच आहेत। यावर काय तोडगा निघतो हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं असणार आहे। एकीकडे आपण बघतोय रायगड आणि नाशिकमध्ये पालकमंत्री घोषित करण्यात आलेले होते, मात्र आता त्यावरती स्थगिती देण्यात आली आहे। अधिक माहिती घेऊयात, सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सागर, नेमकं कोण पालकमंत्री पदावर कायम राहणार? नाशिकमध्ये गिरीश महाजन आणि इकडे तटकरेंची कन्या ही सुद्धा सध्या पालकमंत्री म्हणून तिथे आहे, मात्र काय होणार आहे? आता स्वतः मुख्यमंत्री आलेले आहेत, निर्णय होणार का? मुख्यमंत्री हे दावोसवरून आलेले आहेत। काल एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री हे दोन्ही काही क्षण एकत्रित होते कोस्टल रोडच्या नवीन मार्गिकाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं। पण जी सूत्रांची माहिती मिळते एनडीटीव्हीला त्यानुसार रायगड आणि नाशिकच्या संदर्भामध्ये कदाचित आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच अजित पवार यांच्याशी संवाद करतील असं सांगितलं जातं। मुळात दोनच प्रमुख नेत्यांशी या चर्चा होणं आणि त्यातून यातनं तोडगा काढणं हे अपेक्षित आहे। सुनील तटकरे हे या बैठकीला असतील का याविषयी शंका आहे, कारण की त्यांच्या मुलीलाच रायगडमधून ते इच्छुक आहेत। दुसरीकडे भाजपालाच नाशिक मधलं पालकमंत्रीपद कायम ठेवायचं आहे। अर्थात गिरीश महाजन यांचं नाव प्राधान्याने जरी असलं तरी गिरीश महाजनांच्या ऐवजी जर खूपच हा विषय अडचणीचा झाला तर स्वतः मुख्यमंत्री पालकमंत्रीपद नाशिकचं घेतील की काय अशी एक जोरदार चर्चा आहे, कारण की कुठे ना कुठेतरी भाजपाला नाशिकचं पालकमंत्रीपद हवंय। अर्थात एकनाथ शिंदे यांच्या बाबत मग तोडगा कसा काढला जाणार आहे, दादा भुसे आणि भरत गोगावले यांच्या बाबतीत काय केलं जाईल असे वेगवेगळे प्रश्न आहेत। जी माहिती आता उपलब्ध होती त्यानुसार जवळपास भरत गोगावले यांना कदाचित रायगडचं सहपालकमंत्रीपद करण्याची एक शक्यता वर्तवली जाते आहे। कुठेतरी राज्यामध्ये 2 ठिकाणी सहपालकमंत्रीपद यापूर्वी देखील केलेले आहेत। जसं पाहिलं तर कोल्हापूरमध्ये माधुरी मिसाळ आहेत, तर मुंबईमध्ये मंगलप्रभात लोढा हे देखील सहपालकमंत्री आहेत। अशा परिस्थितीमध्ये जर तोडगा काढायचा तर कदाचित गोगावलेंना रायगडचं सहपालकमंत्रीपद देऊन एकनाथ शिंदे यांची थोडीशी जी नाराजी आहे ती कमी केली जाईल। मात्र नाशिकचं पालकमंत्रीपद हे भाजप स्वतःकडेच ठेवण्यावर अति आग्रही आहे आणि कदाचित याबाबतचा निर्णय सुद्धा आज किंवा उद्या 2-3 दिवसात होईल असं म्हटलं जातं आणि त्या अनुषंगाने आज मुख्यमंत्री या दोन्ही प्रमुख नेत्यांशी चर्चा करतील अशी एक शक्यता वर्तवली जाते। नक्कीच, आणि काय निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी सागर।